नमस्कार मैत्रिणींनो, अस्मिताच कुकिंग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. कालच आषाढ अमावस्या म्हणजेच दीप अमावस्या झालेली आहे. या दिवशी दीपपूजन केलं जातं. त्याचाच हा छोटासा व्लॉग मी तुमच्याशी शेअर करत आहे. सर्वात प्रथम तुम्हाला श्रावण मास व त्यातील येणारे व्रत वैकल्ये व सणांच्या खूप खूप शुभेच्छा. आता इथे सगळ्यात आधी मी सर्व साहित्य एक ठिकाणी घेतलेलं आहे. नंतर एक पाट घेऊन त्यावरती एक कपडा अंथरून घेतलेला आहे. त्यासमोर सुंदर अशी रांगोळी काढून घेतलेली आहे. रांगोळी काढून झाली की नंतर पूजेची तयारी करायची आहे. त्यात सर्वात प्रथम प्रत्येकी दिव्याखाली मी तांदळाची रास घालून घेतलेली आहे. त्यामध्ये वाती आणि तेल घालून झालं की नंतर हे दिवे आपण लावून घेणार आहोत. आपल्या घरामध्ये जेव्हा आपण दिवा लावतो तेव्हा असं म्हणतात, देव प्रत्यक्ष नाही तर दिव्याच्या ज्योतीमधनं आपलं रक्षण करत असतो किंवा आपल्याकडे पाहत असतो. म्हणूनच प्रत्येक गोष्टीला साक्षी असा आपल्या घरामधला दिवा असतो. आता सगळे दिवे लावून झाल्यानंतर दिव्यांची पंचोपचार पूजा करून घ्यायची आहे. त्यात सर्वात प्रथम सुरुवातीला गंध, अक्षता, हळदी कुंकू वाहून नंतर पिवळी फुले वाहून घ्यायची आहेत. तुम्हाला आठवतं का, पूर्वीच्या काळी जेव्हा आपण लहान होतो, आजीच्या काळामध्ये झेंडू वगैरे फुले नसायची, तर मग पिवळी जी बाभळीची फुले असायची ती या पूजेसाठी वापरली जायची. आता फुले दिव्यांना वाहून झाल्यानंतर दुर्वा म्हणजेच हरळ वाहून घ्यायची आहे. दुर्वा वाहून झाली की नंतर आघाडासुद्धा या दिव्याला वाहून घ्यायचा आहे. आणि हो, अजून एक, आपल्या घरामधील जे कुलदीपक म्हणजेच मुलं आहेत त्या प्रत्येकांना ओवाळण्याची पद्धत आमच्या इकडे आहे. तुमच्या भागामध्ये आहे का? अशाच पद्धतीने मी दिव्यांची पूजा करून घेतली, धूप दाखवला आणि नंतर नैवेद्यासाठी या ज्या लाह्या आहेत त्या अर्पण केल्या. धूप दीप दाखवून लाह्यांचा नैवेद्य ठेवल्यानंतर दिव्याचे स्तोत्र मंत्र पठण केले आणि नंतर दिव्यांकडे एकच मागणी केली की आमच्या आयुष्यामधील अंधकार सुद्धा तू असाच दूर कर आणि आमची बुद्धी सतत तेजोमय आणि उजळत ठेव. अज्ञानाचा थोडा सुद्धा वसा आमच्या बुद्धीला न लागो. आपल्या शास्त्रामध्ये दिव्यांना खूप महत्त्व आहे. कुठलंही शुभ प्रसंगी असू द्या, शुभ कार्य असू द्या, आधी दीप प्रज्वलित करतात आणि नंतर कार्याला सुरुवात करतात. अशा पद्धतीने मी दीपपूजन केले. तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटद्वारे नक्की सांगा. आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.